गुड मॉर्निंग. पाइपलाईन इन सायकिट लर्न या टॉपिकवर मी आज प्रेझेंटेशन देणार आहे. यात आपण पाहणार आहोत की पाइपलाईन म्हणजे नक्की काय असते, त्यात कसे काम करतात, त्याचे फायदे आणि चॅलेंजेस काय आहेत. तर चला पाहूयात. मशीन लर्निंगमध्ये अनेक स्टेप्स असतात, जसे की प्रोसेसिंग, फीचर इंजिनिअरिंग, ट्रेनिंग आणि टेस्टिंग. हे सगळे हे सगळे स्टेप्स वेगवेगळे जर हँडल केले तर एरर्स येण्याची शक्यता खूप जास्त असते. पाइपलाईन आपल्या आपल्याला हे सगळे स्टेप्स एकाच फ्लो मध्ये कंबाईन करायला मदत करते. एक सिंपल एक्झाम्पल म्हणजे फॅक्टरी असेंब्ली लाईन. जसे की ज्यात रॉ मटेरियल प्रत्येक स्टेशनवरती अपडेट होतं आणि त्यानंतर ना शेवटी आपल्याला एक प्रोडक्ट बनतो. तसंच डेटा पाईपलाईन मधून जाऊन फायनल प्रेडिक्शन मिळतं. पाईपलाईन म्हणजे सिक्वेन्स ऑफ स्टेप्स. प्रत्येक स्टेप हा ट्रान्सफॉर्मर, जसे की स्केलिंग, पीसी किंवा एस्टिमेटर, जसे की लॉजिस्टिक रिग्रेशन असतो. पाईपलाईन यूज केल्याने ट्रेनिंग आणि टेस्टिंग डेटावर समान प्रोसेस लागू होते. त्यामुळे कन्सिस्टंट आणि रिलायबल रिझल्ट मिळतो आपल्याला. उदाहरणार्थ, आपण एक पाईपलाईन तयार करू शकतो, ज्यात आधी स्टँडर्ड स्केलर लावू शकतो आणि त्यानंतर लॉजिस्टिक रिग्रेशन वापरू शकतो. म्हणजे पाईपलाईन मध्ये 3 मेन स्टेप्स असतात. पहिली स्टेप म्हणजे फिट, त्यात डेटा प्रोसेस होतो आणि मॉडेल ट्रेन होतो. दुसरी स्टेप म्हणजे ट्रान्सफॉर्मर, ज्यात नवीन नवीन डेटा प्रोसेस होतो. आणि तिसऱ्या स्टेपमध्ये डेटा प्रिडिक्ट होतो आणि फायनल प्रिडिक्शन मिळतं आपल्याला. असा सिंपल डेटा फ्लो आहे, वर्क फ्लो आहे, ज्यात पहिला आपल्याला रॉ डेटा मिळतो, त्यानंतर स्केल होतो आणि फीचर सिलेक्शन होतं, मग मॉडेल ट्रेन होतं आणि मग आपल्याला फायनल प्रेडिक्शन मिळतं. आता आपण बघूया आपल्याला चॅलेंजेस काय आहेत. आपण जर पाईपलाईन यूज करत असतो तर पाईपलाईन युजफुल आहेत, पण काही प्रॉब्लेम्स पण आहेत त्यात. स्टेप्स जर जास्त झाल्या तर पाईपलाईन खूप कॉम्प्लेक्स होऊ शकतं. डिबगिंग करायला कठीण जातं, कारण मिडल रिझल्ट इझी दिसत नाही. आणि काही केसेसमध्ये जिथे प्रोसेसिंग लागतो, पाईपलाईन पॅरलर प्रोसेसिंग लागतो, तिथं पाईपलाईन बेस्ड नसतो. फॉर एक्झाम्पल, फीचर युनियन हा काही केसेसमध्ये पाईपलाईन पेक्षा जास्त युजफुल ठरतो, जिथं पॅरलर प्रोसेसिंग लागतं. पाईपलाईन आपल्याला एम-एल वर्कफ्लो सिंपल, क्लीन आणि रिप्रोड्युसिबल बनवतं. प्रोसेसिंग, फीचर इंजिनिअरिंग आणि मॉडेल ट्रेनिंग हे सर्व एकत्र ऑटोमेटेड होतात. रिअल वर्ल्ड प्रोजेक्ट्समध्ये पाईपलाईन खूप टाइम वाचवतो, म्हणजे वेळ वाचवतो आणि एरर्स पण कमी देतो. सगळ्यांना धन्यवाद ऐकल्याबद्दल.